भारताचे संविधान, भाग 11, प्रकरण 1, वैधानिक संबंध आणि वैधानिक संबंधाची विभागणी. संविधानिक संबंध म्हटलेलं नाहीये. संविधानिक संबंधाचा प्रश्नच नाही, कारण संविधान हे संपूर्ण भारतासाठी आहे. संविधान हे संपूर्ण भारतातल्या पूर्ण परिक्षेत्रासाठी आणि त्या परिक्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध राज्यांसाठी संविधान आहे. वैधानिक संबंध म्हणजे कायदे विषयक संबंध. म्हणजे उद्या जर काही प्रश्न झाला, त्यातून जर काही राज्य आणि केंद्र याच्यामध्ये वाद निर्माण झाला, तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येतं. असं हे वैधानिक संबंधाचं प्रकरण आपण या ठिकाणी बघतोय. राज्य आणि केंद्र याच्यामधील संबंध अनेक बाबतीत ताणलेले असतात. सध्या महाराष्ट्र आणि दिल्ली याच्यामध्ये या बाबतीत बरीच रस्सीखेच झालेली आपल्याला दिसते. रोजच्या रोज काही ना काही चाललेलं असतं. त्या दृष्टीने सुद्धा आपण काही प्रश्न असले तर त्याचाही विचार या प्रकरणामध्ये करणार आहोत. सरकारी या कमिशन म्हणून एक कमिशन फार फेमस आहे. त्या फेमस कमिशनचाही आढावा आपण ओघाओघात या प्रकरणामध्ये घेणार आहोत, की जे कमिशन नेमलं गेलं होतं की राज्य आणि केंद्र यांचे जे संबंध आहेत ते संबंध जास्त चांगले होण्यासाठी भारतामध्ये एक सूत्रता, सूत्रबद्धता, एकात्मता आणि संघराज्य याचं जे स्थापना केलेली आहे संविधानाने, ती अधिक बळकट होण्यासाठी आणि त्याच वेळी राज्यांना त्यांची स्वायत्तता, राज्यांना त्यांचे अधिकार हे उपभोगता यावे. कारण इथं पक्षीय लोकशाही असल्यामुळं इथल्या लोकशाहीच्या गठनामध्ये असं होऊ शकतं की जे सरकार केंद्रामध्ये आहे त्यापेक्षा वेगळ्या विचारधारेचं सरकार हे राज्यामध्ये येऊ शकतं. आणि अशा वेळी राज्य आणि केंद्र यांच्यामधला तणाव हा अपरिहार्य मानला गेला आणि असा तणाव होणं शक्य आहे. तेव्हा काय निर्देश असावे आणि कशा पद्धतीने ते संबंध राज्य आणि केंद्राचे हे लोककल्याणकारी मार्गाने जावे. आपसातले हेवे दावे, अहमहिका, अहमगंडाची भांडणं, श्रेयवाद वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक वैधानिक संबंधाचा पाया रूढ करण्यासाठी आणि तितकाच तो दृढ करण्यासाठी आपण या प्रकरणाचं विवेचन करणार आहोत. तर बघूया 245 अनुच्छेद काय म्हणतात. अनुच्छेद 245, संसदेने आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या कायद्याची व्याप्ती म्हणजे कायद्याची परिसीमा. हे कायदे कुठपर्यंत असू शकतात, त्यांची जी लेवल आहे ती कुठपर्यंत प्रदेश किंवा जनजीवन व्याप्त करू शकतात, त्याबद्दलचं हे अनुच्छेद काय सांगतं. समभाग 1, या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संसदेला भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरिता कायदे करता येतील आणि राज्याच्या विधानमंडळाला त्या संपूर्ण राज्याकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरिता कायदे करता येतील. राज्याला त्याच्या राज्यामध्ये संपूर्ण राज्य किंवा राज्यातला काही विशिष्ट भाग त्यासाठी कायदे करण्याचा अधिकार दिला आणि केंद्राला संपूर्ण भारताचं परिक्षेत्र आणि कुठलंही राज्य शिवाय त्या राज्यांमधला कुठलाही एखादा विशिष्ट भाग त्यासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे. म्हणजे भारत सरकारने केलेले कायदे जर भारत सरकारच्या कायदे विषयक मसुद्यामध्ये नमूद केलं नसेल की हा कायदा एका विशिष्ट अमुक अमुक यालाच उपयोगात येईल, बाकी या कायद्याची व्याप्ती असणार नाही, असं जर नमूद केलं नसेल तर तो कायदा संपूर्ण भारत देशासाठी, भारताच्या संपूर्ण परिक्षेत्रासाठी, भारतामध्ये असलेल्या सगळ्या राज्यांसाठी लागू आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण काही अनुच्छेदामध्ये संदर्भ बघितला असेल, तुम्हाला आठवत असेल की ही जी दुरुस्ती आहे किंवा अशा ज्या दुरुस्त्या ज्या केंद्र सरकारने केलेल्या आहेत त्या दुरुस्त्या या 368 म्हणजे घटनेमध्ये बदल करण्याचं जे प्रावधान आहे त्या अंतर्गत येणार नाही. याचाच अर्थ असा होता, जो त्यावेळी आपण विवेचन केला तो, की याचा अर्थ असा आहे की जर आसामसाठी एखादा कायदा केला असेल तर तो आसामच्या परिक्षेत्रासाठी उपयोगात येईल, तो इतर राज्यांसाठी उपयोगात येणार नाही. म्हणजे अशा ज्या काही विशिष्ट घटना दुरुस्ती ज्या फक्त विविक्षित म्हणजे एखाद्या विशिष्ट कारणासाठी विशिष्ट भूभागासाठी केलेल्या आहे
तिथल्या जनजाती किंवा अनुसूचित क्षेत्रांसाठी केलेले आहे. एखादी अशी घटना दुरुस्ती केंद्रशासित प्रदेश किंवा संघ राज्य क्षेत्र ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी केलेली आहे. तर ती तेवढ्या भागापुरती स्पेसिफाय आहे असं केंद्र सरकारला करावं लागेल. म्हणजे ती घटना दुरुस्ती ही 368 खाली झालेली घटना दुरुस्ती मानता येणार नाही. कारण 368 अनुच्छेदानुसार झालेली घटना दुरुस्ती ही संपूर्ण भारतासाठी लागू आहे. म्हणून आपण केंद्र आणि राज्य यांच्या कायदे करण्याच्या अधिकार सीमेवर भाष्य करत असताना हे समजून घ्यायला पाहिजे की केंद्राला संपूर्ण भारताच्या परिक्षेत्रात आणि राज्याला त्यांच्या संपूर्ण राज्याच्या परिक्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार आहे. आता इथे प्रश्न पडतो की राज्यांचे जे कायदे करण्याचे अधिकार आहे त्यावर संसदेचं काही दडपण असतं का? तर त्याचं स्पष्ट उत्तर नाही आहे हे आधीच लक्षात. आपण जेव्हा 342 आणि 41 अनुच्छेद याच्यातला वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईलच. पण त्या आधी सुद्धा आता संघराज्य आणि राज्ये केंद्र आणि राज्य याचे संबंध बघत असताना आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. विधिमंडळीय अधिकार जे आहेत राज्यांचे ते अबाधित आहे. लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट इज नॉट एनक्रोच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट और बाय द पार्लमेंट. म्हणजे या ठिकाणी हा एक विधी निषेध आपण लक्षातच ठेवायला पाहिजे की केंद्राला अशा मुभा नाहीच आहे. तुम्हाला राज्याला वैधानिक अधिकार कायदे करण्याचे जे आहे ते तुम्ही ध्यानात घेतले पाहिजे. त्याच्यावर केंद्राचं अतिक्रमण होत नाही. आता त्याशिवाय काही गोष्टी अशा आहेत की ज्या समजा एखादा राज्याने केलेला कायदा केंद्राने केलेल्या कायद्याच्या विपरीत असेल किंवा त्यांच्यामध्ये वैधानिक तफावती असतील तर त्या वैधानिक तफावती असू शकतात. पण त्या तपासण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं असतं. एखादं कमिशन नेमलं गेलं असेल तर त्या कमिशनचं असतं आणि त्या तपासताना खरंच त्या राज्यामध्ये हे कायदे संसदेने केलेल्या कायद्याच्या थोडसे वेगळे असले तरी चालतील की नाही याचा निर्वाळा न्याय व्यवस्था घेऊ शकते. म्हणून या बाबतीत आपण काही गोष्टी स्पष्टतेने लक्षात ठेवायच्या आहे की राज्यांना दिलेले कायदे मंडळीय अधिकार हे ऑटोनॉमस आहे, हे सर्वस्व आहे, सार्वभौम आहे आणि प्रत्येक राज्याने त्याचा वापर करावा असं अपेक्षित आहे घटनेला. आपल्याला आठवत असेल महाराष्ट्राने त्यांच्या विधानमंडळामध्ये विधानसभा आणि राज्य परिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये असा कायदा पारित करून घेतला की सीबीआयनी जर महाराष्ट्रात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणं अनिवार्य आहे. आणि राज्य सरकारच्या परवानगीला अशा प्रकारची अनिवार्यता निर्माण करणारं बिल ठराव जेव्हा कायदा म्हणून पारित झालं तर ते त्यांना करावं लागलं. केंद्र सरकारला ते मान्य करावं लागलं की सीबीआय जेव्हा तुमच्या राज्यात येईल तेव्हा तुमची परवानगी आवश्यक असेल. आणि महाराष्ट्र काही एकटं राज्य नाहीये. आतापर्यंत 6 अशी राज्य आहे भारतामध्ये की ज्यांनी त्यांच्या विधानमंडळामध्ये असे कायदे पारित करून घेतले की केंद्रीय तपास यंत्रणा त्याच्यामध्ये सीबीआयचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. एनआयए बद्दल अजून तसं झालेलं नाही. कारण एनआयएची जी जडणघडण आहे पार्लमेंटनी जी सुज्ञता त्यावेळी दाखवून हा दहशतवादाविरुद्ध वापरण्यात येणारा कायदा असल्यामुळं त्यासाठी एक वेगळं प्रावधान दिलेलं आहे. ते ओघाओघात आपण पुढे बघूया. तुर्तास इतकंच की संसदेने केंद्रासाठी कायदे करावे, राज्याने राज्यासाठी कायदे करावे. समभाग 2 असं म्हणतो अनुच्छेद 245 चा की संसदेने केलेला कोणताही कायदा राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो विधी अग्राह्य असल्याचे मानले जाणार नाही. संसदेने केलेला कुठलाही कायदा हा एक्स्ट्रा टेरिटोरियल म्हणजे राज्याच्या बाहेर असेल म्हणून तो विधिग्राह्य मानला जाणार नाही असं होणार नाही. आपण हे थोडस वाक्य नीट समजून घ्यायला पाहिजे की समजा संसदेने महाराष्ट्रासाठी किंवा आसामसाठी मेघालयसाठी एखाद्या राज्यासाठी एखाद्या केंद्रशासित प्रदेशासाठी एखादा कायदा पारित केला. राज्याला ते अधिकार आहेत, केंद्राला ते अधिकार आहेत. केंद्राने आपल्या अधिकाराचा वापर करून भारतातल्या एखाद्या राज्यासाठी जर एखादा कायदा केला
आणि तो कायदा त्या राज्याबाहेर लागणार नाही असं म्हणता येत नाही, कारण तो कायदा शेवटी केंद्रीय संसदेने केलेला आहे. आणि केंद्रीय संसद जेव्हा कायदा करते तेव्हा भाग 1 नुसार त्याची व्याप्ती ही संपूर्ण भारताच्या क्षेत्राला असते. मग म्हणाल हा थोडासा तिढा निर्माण झाल्यासारखा होतो. उद्या महाराष्ट्रासाठी जर एखादा विशिष्ट कायदा केलेला आहे, समजा सीमेवरती काही असेल, त्या संबंधात काही कायदा झाला असेल, तो कायदा कर्नाटकात लागू होईल की नाही, तर संसदेला तसा फक्त एक ठराव पास करून घ्यावा लागेल की हा केलेला कायदा कर्नाटकात लागू होईल आणि तो कर्नाटकात लागू होईल. म्हणजे संसद आहे कायदा करणारी, म्हणून राज्याच्या बाहेर एखाद्या राज्यासाठी कायदा केला असेल, तो त्या राज्याच्या बाहेर लागू होईल का, तर येस, लागू होईल. तो अग्राह्य मानला जाणार नाही. टू निगेटिव्ह मेक वन पॉझिटिव्ह, म्हणजे तो लागू होईल. एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन ऑफ द पार्लमेंट. एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन ऑफ पार्लमेंट जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला इंटरनॅशनल परिसीमा सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. भारताच्या परिक्षेत्राबाहेरचं जे क्षेत्र आहे, त्यासाठी संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे का, तर हो आहे. उद्या समजा भारत सरकारची काही क्षेत्र अमेरिकेमध्ये आहे, लंडनमध्ये आहे, दुसऱ्या कुठल्या देशामध्ये आहे, एम्बॅसी सारखे प्रकार असतात, इतर ठिकाणी सगळीकडे आहे, तिथे भारताच्या संसदेमध्ये पारित झालेले कायदे लागू पडतील की नाही, तर त्याचं उत्तर येस आहे की लागू पडतील. याला एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन ऑफ इंडियन पार्लमेंट असं संबोधलं जाऊ शकतं. राज्याच्या परिसीमेबाहेर विशिष्ट परिस्थितीमध्ये केलेल्या कायद्यांची व्याप्ती लागू असणे. इथे हा समभाग 2 आपल्याला याबाबत माहिती देतो. अशा रीतीने हे 245वा अनुच्छेद आपल्याला राज्य आणि केंद्र यांच्या वैधानिक अधिकारांच्या व्याप्तीबद्दल भाष्य करताना दिसतं. आता संसदेला कुठल्या कुठल्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, राज्यांना कुठल्या कुठल्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, आणि केंद्रांना दोन्ही मधले कुठले विषय त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार आहे, त्याला आपण सूची म्हणू. केंद्र सूची, ज्याला संघ सूची म्हटलेलं आहे. केंद्र सूची किंवा संघ सूची, समावर्ती सूची आणि राज्य सूची. समावर्ती सूची म्हणजे दोघांनाही, राज्यांनाही आणि केंद्रांनाही अधिकार आहे कायदे करण्याचा, अशी समावर्ती. त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. कॉन्करंट हा शब्द समावर्ती या शब्दाशी थोडासा विसंगत वाटतो, कारण हा रुटीन आपल्या व्यावहारिक रोजच्या वापरातला शब्द नाही आहे समावर्ती. पण कॉन्करंट जर विचार केला, कॉन्करंट म्हणजे सहमतीने, एक दुसऱ्यांनी ठरवून. तुम्ही इकडे कायदा हा केलेला आहे, मी तुम्हाला मसुदा पाठवतो, तुम्ही अप्रुव्हल करा, आणि शेवटी देशाचे राष्ट्रपती त्याचं अप्रुव्हल देत असतात. त्याला कॉन्करंट लिस्ट असा अर्थ आपण लावू. समावर्तीचा अर्थ एवढ्यातच की दोघांनाही समान संधी आहे कायदे करण्याची, केंद्राला आणि राज्याला. असे जे विषय येतात ते विषय आपण या संविधानाच्या 7व्या सूचीमध्ये टाकून त्या विषयाचं म्हणजे नामनिर्देश केलेला आहे की कुठला विषय हा समावर्ती सूचीत असणार आहे, कुठला केंद्र सूचीत आणि कुठला राज्य सूचीत. त्यावर जे अधिकार आहे त्याबद्दलचं भाष्य करणारा अनुच्छेद आहे 246. अनुच्छेद 246 असं म्हणतो की संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळाने केलेल्या कायद्यांचे विषय, त्यांच्या कायद्याचे विषय. समभाग 1 खंड 2 आणि खंड 3 मध्ये काहीही असले तरी संसदेला 7व्या अनुसूचीतील या संविधानात संघ सूची, केंद्र सूची म्हणून निर्देशिलेल्या सूची 1 मध्ये नमूद केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबी संबंधी कायदे करण्याचा अनन्य अधिकार आहे. हा शब्द आपण इथे थोडासा बारकाईने आज बघणार आहोत की अनन्य अधिकार, अनन्य रीतीने अधिकार देण्यात आलेले आहे. त्यानंतर संभाग 2 असं म्हणतो की खंड 3 मध्ये काही असले तरी संसदेला खंड 1 ला अधीन राहून कोणत्याही राज्याच्या विधानमंडळालाही
7व्या अनुसूचीतील या संविधानात समवर्ती सूची म्हणून निर्देशिलेल्या सूची 3 मध्ये नमूद केलेल्या बाबीपैकी कोणत्याही बाबी संबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे. समभाग 3 खंड 1 आणि 2 ला अधीन राहून कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाला अशा राज्याकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरिता 7व्या अनुसूचीतील या संविधानात राज्य सूची म्हणून निर्देशिलेल्या सूची 2 मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही बाबी संबंधी कायदे करण्याचा अनन्य अधिकार आहे. अनन्य अधिकार हे संघ सूची आणि राज्य सूची या बाबतीत वापरलेला आहे. समावर्ती सूची बाबत अनन्य अधिकार वापरलेले नाही. अनन्य या शब्दाचा अर्थ एक्सक्लुझिव्ह पॉवर विच इज नॉट इन्क्लुझिव्ह, म्हणजे त्याच्यावर काही दुसरं वेगळं कन्सिडरेशन करण्याची गरज नाही. इट इज एक्सक्लुझिव्ह. हे एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे. म्हणजे त्याला सार्वभौम पॉवर म्हटले राज्याचे आणि केंद्राचे तरी चालतील, की केंद्राच्या अखत्यार, पूर्ण अखत्यार आणि मुख्त्यार सगळं केंद्राचं, राज्याचा अखत्यार आणि राज्याचा मुख्त्यार असं राज्याचं, म्हणजे एक्सक्लुझिव्ह पॉवर्स, त्याचा अर्थ अनन्य अधिकार असणे. आता या सूची आपण बघूयात नंतरच्या याच्यामध्ये विषय कुठले कुठले आहे, ते कुठल्या विषयावर काय काय हे करताय, ते विषय सगळे दिलेले आहेत. सरळ साधे वाचून पण घेता येण्यासारखे आहे. या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की जिथं डेमोक्रेसी, लोकशाही आणि तीही संविधानिक लोकशाहीची स्थापना देशामध्ये केली जाते, तेव्हा त्या ठिकाणी कमीत कमी वितंडवाद व्हावे असा एक प्रघात संविधानाने अडॉप्ट केलेला आहे. संविधानाने बाळगला आहे की आपण असा एक प्रघात ठेवूया की या ठिकाणी भांडणं होणार नाही, प्रॉब्लेम्स होणार नाही. कारण विविध रंगी, विविध धर्मांनी नटलेला हा समाज आहे. विविध जात, पंथ, संप्रदाय, संघ या ठिकाणी आहेत. आणि अशा देशामध्ये जेव्हा कायदे आपलं काम करत असतात, तेव्हा लोकांचे व्यक्तिगत असतील, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील किंवा काही अंशी राष्ट्रीय हितसंबंध हे दुखावल्या जाऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आणि अशा वेळी विषयांची सूची तयार करून तुम्हाला हे विषय दिलेले आहेत, तुम्ही इकडे बघा. म्हणजे एखाद्या घरामध्ये जेव्हा एखादा कर्ता पुरुष मुलं मोठी झाली की त्यांना त्यांच्या घरातल्या कामाकाजाचे विषय व्यापून देतो, किंवा बिझनेसचं काय असेल ते एकाने बघायचं, शेतीचं असेल ते दुसऱ्याने बघायचं, आणि तिसऱ्याने काय त्याच्या याच्याप्रमाणे पोतीप्रमाणे जे काही इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे का, काय करायचं का, ते तुम्ही बघायचं वगैरे. अशा प्रकारची आखणी ही संविधानाने केलेली. आणि ही आखणी करताना 3 प्रकारच्या विषय सूची निर्माण झाल्या. पहिली संघ सूची म्हणजे केंद्र सूची, दुसरी समावर्ती सूची आणि तिसरी राज्य सूची. याच्यामध्ये आता समावर्ती सूची ही अतिशय महत्वाची आहे, कारण समावर्ती सूची मुळेच झाले तर प्रॉब्लेम होऊ शकतात. राज्याचे जे विषय आहे राज्य त्याच्यावर कायदे करेल, केंद्राचे विषय आहे केंद्र त्याच्यावर कायदे करेल, पण समावर्ती सूची मधले तुला की मला, आणि कधी कधी असं होतं की ना तुला ना मला, घाल कुत्र्याला अशी परिस्थिती होऊन जाते. समावर्ती सूचीमध्ये झालेले कायदे जे आहेत, हे कायदे कॉन्करंट या शब्दाच्या अर्थानुसार, समावर्ती या शब्दाच्या अर्थानुसार समान संधीच्या पलीकडे जाऊन एक दुसऱ्याच्या हिताचे असले पाहिजे, आणि सरते शेवटी जनकल्याणाचे, लोककल्याणाचे ते कायदे असले पाहिजे. मग यावेळी पक्षीय राजकारण किंवा राजकारणातल्या अहमहिका ज्या आहेत त्या पुढे येऊन बऱ्याचपैकी विषय नासवू शकतात. आणि असे अनेक प्रकार आहेत ज्यासाठी आपल्याला सरकारी कमिशन चा आढावा घ्यावा लागेल. आणि ह्या ज्या गोष्टी संविधानाने दिल्या आहेत त्या प्रॅक्टिकली कशा उतरतात. आपण बघितलं असेल की पारायणामध्ये सगळ्यात महत्वाचा आपला एक उद्देश असतो की संविधानातल्या तरतुदी जेव्हा आपण व्यवहार्य जीवनात अनुभवतो तेव्हा त्या तशा का दिसत नाही, जसं चित्र संविधानाने निर्माण केलेलं आहे. तर खरं तर यावर विवेचन होणं, केवळ विवेचन नाही तर याच्यावर संशोधन होणं, विश्लेषण होणं, आणि त्याच्यातून नवनिर्मिती काही चांगली होऊ शकते का याचा विचार होणं, हा या संविधान पारायणाचा खरा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाने आपण जेव्हा भाष्य करत असताना, विवेचन करत असताना नुसतंच शब्दाचे अर्थ आणि शब्द आणि वाक्य, अनुच्छेदचे अनुच्छेद वाचून थांबत नाही, तर ते वाचल्यानंतर आपण त्याची शक्य तेवढी फोड करता
येईल असं भाषिक विश्लेषण करतो. आणि त्या विश्लेषणावरून आपल्या हे लक्षात येतं की अशा प्रकारचे जे कायदे किंवा अशा प्रकारचे जे नियम आहेत ते कशासाठी केलेले आहेत. क्रमांक 1 हा लक्षात येतो. क्रमांक 2 असा लक्षात येतो की जर हे यासाठी निर्माण केलेले तर तसं होताना दिसत का नाही. दिसतंय ते वेगळंच विचित्र दिसतंय. मग आपण या दोन्हीचा विचार करून पुढची काही चांगली पॉझिटिव्ह डायमेन्शन आपल्याला निर्माण करता येईल का, त्या दृष्टीने आपल्याला राज्याची आणि केंद्राची राजकीय व्यवस्था याचा अभ्यास करता येईल का, किंवा येणाऱ्या भविष्य काळात ज्या पिढ्या या भारतामध्ये जगणार आहे त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी हे संविधान कसं कामाला येऊ शकतं, त्या दृष्टीने अजून काही उपाययोजना करता येऊ शकतात का, हा विचार प्रवर्तित करणे, तुमच्या मनामध्ये हा विचार जागृत करणे. आणि त्या विचार जागृती जर होत नसेल तर पारायणाला अर्थ राहणार. ती विचार जागृती होते आणि म्हणून माझा सगळ्या सुज्ञ श्रोत्यांना एक विनंती आहे की आपण जेव्हा हे पारायण ऐकता किंवा याच्यातले संदर्भ जेव्हा बघता तेव्हा माझ्यापेक्षा जास्त प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतात. आणि ते विविधांगी प्रश्न जेव्हा तुमच्या मनात निर्माण होतात तेव्हा तुम्ही ते विचारावे. कारण आपण एक गोष्ट या ठिकाणी बोलतो, एका कायद्याबद्दल या ठिकाणी भाष्य करतो, पण तुमचे अनुभव काही वेगळे असू शकतात. कारण तुम्हाला तिथे येणारे अनुभव ज्या स्थानिक पातळीवर तुम्ही काम करता किंवा राहता तिथले अनुभव हे या अनुभवाचे तादात्म्य पावतीलच असं नाही, पण ते पावले पाहिजे. आणि असं का होत नाही यावर सुद्धा आपल्याला विवेचन करता आलं पाहिजे. आपण पुढे बघूया. समभाग 2 मध्ये असं म्हटलंय की खंड 3 मध्ये काही असले तरी संसदेला खंड 1 ला अधीन राहून कोणत्याही राज्याच्या विधानमंडळालाही हा ही शब्द महत्वाचा आहे या ठिकाणी. म्हणजे जसा संसदेला आहे तसा विधानमंडळालाही 7व्या अनुसूचीतील समावर्ती सूची म्हणून निर्देशिलेल्या सूचीत 3 मध्ये नमूद केलेल्या बाबीपैकी कोणत्याही बाबी संबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे. 3 असं म्हणतो की कोणत्याही राज्याच्या विधानमंडळात अशा राज्याकरिता किंवा कोणत्याही भागाकरिता राज्य सूचीमध्ये निर्देश दिलेल्या विषयाप्रमाणे कायदा करण्याचा अनन्य अधिकार आहे. अनन्य अधिकाराची व्याप्ती, या शब्दाची व्याप्ती आपण बघितली. शेवटचा आणि चौथा समभाग अनुच्छेद 246 असं म्हणतो की संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्यक्षेत्रातल्या कोणत्याही भागाकरिता कोणत्याही बाबी संबंधी, मग अशी बाब राज्य सूचीत नमूद केलेली बाब असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्य सूचीमध्ये फक्त आणि फक्त आपण अनन्य शब्दाचा अर्थ बघितला तेव्हा राज्याला अधिकार आहे, एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे. पण त्याशिवाय समभाग 4 अनुच्छेद 246 हे स्पष्ट करतो की केंद्र सरकारला आणि संसदेला असे कायदे बनवण्याचा अधिकार राज्यातल्या विषयांवरती सुद्धा आहे. मग इथे खरा प्रश्न निर्माण होतो की राज्यांनी त्या विषयावर केलेले कायदे आणि संसदेने त्या विषयावर केलेले कायदे यामध्ये तफावत निर्माण झाली तर कुठला कायदा श्रेष्ठ समजायचा, त्याचा उल्लेख, त्याचं संबोधन जे आहे हे पुढील अनुच्छेदामध्ये आपण बघू. निर्विवादपणे केंद्राने केलेला कायदा हा त्या ठिकाणी जास्त प्रभावी समजला जातो. कारण आपली युनियन ऑफ इंडिया, संघराज्य ही फेडरेशन ऑफ इंडियाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेप्रमाणे आपलं केंद्र हे प्रभावशाली आहे. केंद्र ज्या ज्या विषयात प्रभावशाली आहे तेही विषय आपण बघणार आहोत आणि राज्य ज्या विषयात आपल्या पद्धतीने त्यांच्या भूभागाकरता प्रभागी असू शकते तेही बघणार आहोत. म्हणजे राज्याच्या विषयासंबंधातील एखादा असा कायदा जर केंद्र सरकारने केला की तो त्या राज्याशिवाय इतर राज्यांनाही उपयुक्त आहे तर असे कायदे करण्याचा संसदेला, केंद्र शासनाला अधिकार आहे असं संविधानातलं हे समभाग 4 अनुच्छेद 246 आपल्याला सांगते. पुढे अनुच्छेद 247 काही विशिष्ट भागासाठी या प्रोव्हिजन्स आहे. अनुच्छेद 247 असं म्हणतो, विविक्षित अतिरिक्त न्यायालयाची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार. या प्रकरणात काहीही असले तरी संघ सूचित नमूद केलेल्या बाबी संबंधी
संसदेने केलेल्या कायद्यांचे अथवा कोणत्याही विद्यमान कायद्याचे अधिक चांगल्या तऱ्हेने प्रशासन व्हावे याकरिता संसदेला कोणतीही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करता येईल. ही तरतूद राज्य सरकारला करता येईल का, तर राज्याच्या परिसीमेत निश्चितपणे राज्य सरकार नाही करता येईल. पण हा 247 अनुच्छेद हा निक्षून उल्लेख संसदेचा करतो आणि त्यामागचं कारण दिलेलं आहे. या अनुच्छेदाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यामागचं कारण दिलेलं आहे. संसदेने केलेल्या कायद्याचे अथवा कोणत्याही विद्यमान कायद्याचे, मग ते राज्याने केलेले असो की संसदेने केलेले असो, जे कायदे हयात आहे, जे कायदे लागू आहे, जे कायदे संसदेने बाद केले नाही शेतकरी विधेयकासारखे, किंवा जे कायदे आधी रद्द केले गेलेले नाहीत असे कायदे म्हणजे विद्यमान कायदे, अशा कायद्याचे अधिक चांगल्या तऱ्हेने प्रशासन व्हावे, अशा कायद्यांची अंमलबजावणी अधिक चांगल्या रीतीने व्हावी त्याकरिता अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार फास्ट ट्रॅक कोर्ट केंद्रालाही आहे, राज्यालाही आहे. आपण स्थापन करू शकतो, तसे कायदे आपण निर्माण करू शकतो. कारण जे कायदे आपण निर्माण केले त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि त्या अंमलबजावणीनुसार न्यायनिवाडा जर होत नसेल, कायदे हे न्यायिक नसतील किंवा कायदे हे शेवटच्या घटकाला, या भारतात राहणाऱ्या विविध पीपल ऑफ इंडिया मधल्या शेवटच्या घटकाला न्याय देऊ शकत नसतील, तर त्या कायद्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून संसदेला हे अतिरिक्त अधिकार, विशेष अधिकार देण्यात आलेले आहे की तुम्ही अशा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी, अशा कायद्याच्या प्रशासनासाठी अतिरिक्त न्यायालय स्थापन करू शकता. हा संसदेला दिलेला अधिकार 247 अनुच्छेदामध्ये भाग 11 मध्ये दिसतो. पुढे 248 अनुच्छेद असं सांगतं की विधी विधानाचे अविशिष्ट अधिकार. विधी विधान म्हणजे कायदा संमत करणे. संसदेला समवर्ती सूची किंवा राज्य सूची यामध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही बाबी संबंधी कोणताही कायदा करण्याचा अनन्य अधिकार आहे. हे समजून घेण्यासारखं की समवर्ती सूची आणि राज्य सूची याच्यामध्ये विषय नमूद नसेल, मग कुठली सूची राहिली? संघ सूची राहिली, केंद्र सूची राहिली. याचा अर्थ तो केंद्र सूचीमध्ये, म्हणजे केंद्र सूचीतल्या सर्व विषयांवर संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. पण जो विषय समवर्ती सूचीमध्येही नाही, कन्करंट लिस्ट मध्येही नाही आणि राज्य सूची स्टेट लिस्ट मध्येही नाही, अशाही विषयांवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. याचाच अर्थ संसदेला नवीन विषय निर्माण करता येऊ शकतो. जसं सहकार खातं असावं आणि सहकार मंत्री असावेत असं केंद्राला वाटलं, केंद्राने सहकार मंत्रालय नव्याने स्थापन करण्यासाठी कायदा केला आणि सहकार मंत्रालय स्थापन केलं. आपण सहकारी संस्था या प्रकरणामध्ये हे सगळं विवेचन बघितलं होतं तेव्हा सखोलतेने. कुठलाही विषय जो समावर्ती सूची किंवा राज्य सूची मध्ये असेल किंवा नसेल, तरी त्या विषयावर संसदेला विषय निर्माण करून नवीन कायदा करण्याचा अधिकार आहे, असं अनुच्छेद 248 चा समभाग 1 सांगतोय. समभाग 2 अनुच्छेद 248 काय म्हणतं? अशा अधिकारांमध्ये, म्हणजे असे जे संसदेचे अधिकार आहे ते नवीन विषयावर, जे विषय समावर्ती सूचित नाही, जे विषय राज्य सूचित नाही, अशा विषयामध्ये कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. ते अशा अधिकारांमध्ये त्या दोहोपैकी कोणत्याही सूचित न उल्लेख केलेला कर बसवणारा कोणताही कायद्याचा अधिकाराचा समावेश असेल. संसदेला अशा विषयाबद्दल जर एखादं कर निर्धारण करायचं असेल, एखाद्या ठिकाणी नवीन कर निर्माण करायचा असेल, तर तो सुद्धा अधिकार संसदेला आहे. थोडक्यात एखादी फी, एखादा शुल्क, एखादा दंड आकारणीसाठी जी काही आर्थिक मर्यादा, पैशाची मर्यादा आहे, ती ठरवण्याचा, कमी जास्त करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्या बाबतीत अशा नव्याने निर्माण केलेल्या विषयावर, नव्याने केलेल्या कायद्यांच्या बाबतीत. अशा रीतीने आपण आज ही 4 अनुच्छेद बघितलेत.
संघराज्य आणि राज्य याच्यातील संबंध आणि त्याही संबंधांमध्ये आपण वैधानिक संबंध याच्यावर लक्ष दिलं. काही शब्दांचे अर्थ आता गुळगुळीत झालेले आहेत, रोजच्या आपल्या पारायणामध्ये ते अर्थ येतात. वैधानिक म्हणजे कायदेविषयक, हे आपण समजून गेलेले आहे. प्रशासकीय म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाब, गव्हर्नर्स म्हणजे शासकीय बाब. या सगळ्या गोष्टी आता आपल्या अंगवळणी पडलेल्या आहे, किंबहुना त्या पडाव्यात, त्याचे अर्थ चढतीचे आपल्या लक्षात यावे, हाच एक उद्देश या पारायणाचा आहे. अशा रीतीने आपण एक 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 पायरी पुढे चढत जात असताना आज भाग 11 मध्ये संघराज्य आणि राज्य यांच्यामधील संबंध याच्यावर भाष्य करणार आहोत. आज आपण या 4 अनुच्छेदावर इथे विराम घेऊया आणि आवर्जून पुनश्च एकदा विनंती अशी की जे काही प्रश्न या ठिकाणी तुमच्या मनात असतील, तुमच्या आकलनात असतील, तुम्ही त्याच्याबद्दल काही अभ्यास केला असेल, बघितलं असेल, काही अनुभव घेतले असतील किंवा कुठे वाचलं ऐकलं असेल, एखाद्या प्राध्यापकाच्या लेक्चर मध्ये एखादा असा काही प्रश्न निर्माण झाला असेल, तर ते सुद्धा तुम्ही विचारावे अशी विनंती करतो आणि आज अनुमती घेऊन इथेच थांबतो. धन्यवाद.